Hello friends, this is Nitin Kaudi and today we learn a second part of it. In this video, we discuss dew point and humidity. Second is specific heat capacity and third is heat exchange. And we also discuss some important concepts. Okay, starts. About 71% surface of the earth is covered with water. Due to constant evaporation of water, water vapor is always present in the atmosphere. The amount of water vapor in the atmosphere helps us to understand the state of daily weather. The presence of water vapor in the air makes it moist. The moisture in the atmosphere is called humidity. ओके, बघा मग तुम्हाला लक्षात आलं असेल की पृथ्वीचं काय आहे तर 71% पृष्ठभाग जो आहे तो कशाने व्यापलेला आहे तर पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे काय होतं, पाण्याचं सतत बाष्पीभवन होत असतं. त्यामुळे वातावरणामध्ये काय असतं, नेहमी काहीतरी प्रमाणात बाष्प हे काय असतं त्या ठिकाणी प्रेझेंट असतं. मग ज्यावेळेस वातावरणामध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन हवामान आहे म्हणजे आपलं दररोजचं जे हवामान आहे त्याचं स्वरूप समजण्यास आपल्याला काय होते, मदत होते. मग हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा आपण ज्याला दमटपणा म्हणतो तोच म्हणजे काय असतो तर आर्द्रता आपण ज्याला म्हणतो. बघा मग या ठिकाणी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. द मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲज ह्युमिडिटी. ओके, मग आता आपण या ठिकाणी बघू शकतो फॉर अ गिव्हन व्हॉल्यूम ऑफ एअर at a specific temperature there is a limit on how much water vapor the air can contain. If the amount exceeds this limit, the excess vapor converts into water droplets. When the air contains maximum possible water vapor, it is said to be saturated with vapor at that temperature. The amount of vapor needed to saturate the air depends on temperature of the air. If air temperature is low, it will need less vapor to saturate the air. म्हणजेच काय बरं की आपल्याला समजा एखादं दिलेलं तापमान आहे ते हवेच्या आकारमानात एका कमाल मर्यादेपर्यंत काय होतं, बाष्प सामावलं जातं. पण त्यापेक्षा समजा जास्त मर्यादा त्याची झाली तर काय होतं, अतिरिक्त बाष्पाचं काय होतं तर पाण्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. हवेमध्ये जेव्हा आपण पाण्याची ज्यावेळेस पातळी समजा जास्त असेल त्यावेळेस काय होतं, त्यामध्ये वाफ सामावलेली असते आणि तेव्हा ती हवा जी आहे ती हवा काय असते तर विशिष्ट तापमानाने काय केली असते, बाष्पाने ती पूर्णपणे संपृक्त झालेली असते. ज्यावेळेस हवा संपृक्त होण्यासाठी जो बाष्पाचे प्रमाण जे आहे लागणाऱ्या ते कशावर अवलंबून असतं तर तापमानावर अवलंबून असतं. ज्यावेळेस तापमान कमी असते त्यावेळेस हवा संपृक्त होण्याचा कालावधी कसा असतो, संपृक्त होण्यास कमी बाष्प लागते. ओके, म्हणजेच काय तर स्टेटमेंट पुन्हा रिपीट करतो बघा. ज्यावेळेस तापमान कमी असते त्यावेळेस संपृक्त होण्यास कमी बाष्प लागते. ओके, आलं लक्षात. तर बघा मग आता आपण या ठिकाणी बघू शकतोच की आपल्याला इथे या ठिकाणी एक डेफिनेशन दिलेली आहे. ही डेफिनेशन आहे ड्यू पॉईंट टेम्परेचरची, बरोबर आहे, ज्याला आपण दवबिंदू तापमान असं म्हणतो. बघा मग सपोज अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ सर्टन टेम्परेचर इज टेकन अँड इट्स टेम्परेचर इज डिक्रीज्ड. अ टेम्परेचर इज रीच्ड ॲट विच द एअर बिकम्स सॅच्युरेटेड विथ व्हेपर. धिस टेम्परेचर इज कॉल्ड ॲज द ड्यू पॉईंट टेम्परेचर. म्हणजेच काय तर एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा घेतली व तिचे तापमान कमी करत नेले तर तापमान कमी होताना ज्या तापमानास हवा बाष्पाने संपृक्त होते त्या तापमानास दवबिंदू तापमान असे म्हणतात. ओके, चला मग आता आपण बघूयात. द व्हेपर कंटेंट इन द एअर इज मेजर्ड युजिंग अ फिजिकल क्वांटिटी कॉल्ड ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. बरोबर आहे, म्हणजेच काय तर हवेतील पाण्याच्या वाफेची जेव्हा आपण प्रमाण जे आहे
ते निरपेक्ष आर्द्रता ज्याला आपण ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीनं म्हणतो त्या साहाय्याने मोजलं जातं. कोणतं तर हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण जे आहे ते कशाने मोजलं जातं? ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीनं मोजलं जातं. द वेपर कंटेंट इन द एअर इज मेजर्ड युजिंग द फिजिकल क्वांटिटी कॉल्ड ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. द मास ऑफ वेपर present in a unit volume of air is called as absolute humidity. Generally, absolute humidity is measured in kilogram per meter cube. ओके, बघा मग एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास काय म्हणतो आपण? निरपेक्ष आर्द्रता, ज्याला आपण ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणतो. आणि ती साधारणपणे कोणत्या युनिटमध्ये मोजली जाते? तर किलोग्रॅम पर मीटर क्यूबमध्ये मोजलेली असते. बघा मग, द फिलिंग ऑफ ह्युमिड or a dry nature of air not only depends on the amount of vapor in the air, but it also depends on how close that amount is for making the air saturated with the vapor. It means that it depends on temperature of the air also. The ratio of actual mass of vapor content in the air for a given volume and temperature to that required to make the air saturated with vapor at that temperature is called the relative humidity. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो बघा की हवेमध्ये काय आहे? तर दमटपणा आहे किंवा कोरडेपणा आहे. हे आपण कशावरून म्हणतो? तर बाष्पाच्या प्रमाण जे आहे हवेमध्ये त्यावरून. तर ते काय तेवढंच आपल्याला आवश्यक आहे का? तेवढंच माहिती करून घेण्यासाठी आवश्यक आहे का? तर नाही. तर त्यासोबतच ज्यावेळेस बाष्पाच्या प्रमाण हवा संपृक्त करण्यासाठी लागणाऱ्या प्रमाणाच्या किती जवळ आहे यावर सुद्धा अवलंबून असते. फक्त एवढ्यावरच अवलंबून नसतं की जे आपण म्हणतो की हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण आहे त्यावर आपण काय म्हणतो की कोरडेपणा किंवा दमटपणा हवेमध्ये आहे असं सांगतो. तर ते तेवढ्यावरच अवलंबून नसून कशावर अवलंबून आहे? तर बाष्पाचे प्रमाण हवा संपृक्त करण्यासाठी लागणाऱ्या प्रमाणाच्या किती जवळ आहे यावरही अवलंबून असते. म्हणजेच काय? तर ती हवेच्या तापमानावरही अवलंबून असते. त्याबरोबरच दमटपणाचे प्रमाण सापेक्ष आर्द्रतेच्या स्वरूपात आपण मोजतो. ओके, मग काय असतं? हवेच्या ठराविक आकारमानात व तापमानास प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान व हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान यांच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता, ज्यालाच आपण काय म्हणतो? तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी. बघा मग या ठिकाणी आपल्याला एक डेफिनेशन दिलेली आहे. काय आहे ती डेफिनेशन बघा? द रेशिओ ऑफ ॲक्च्युअल मास ऑफ व्हेपर कंटेंट इन द एअर फॉर अ गिव्हन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर टू दॅट रिक्वायर्ड टू मेक द एअर saturated with vapor at that temperature is called as the relative humidity. Okay, is called as what? Is called as relative humidity. Okay, so percentage relative humidity is equal to actual mass of water vapor content in the air in a given volume upon mass of vapor needed to make the air saturated in the volume into 100. चला आता आपण बघणार आहोत स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय? तर विशिष्ट उष्माधारकता. मग आता विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय? तर समजा एखादी वस्तू आहे तर त्या वस्तूची शोषून घेण्याची काय? उष्णता शोषून घेण्याची कॅपॅसिटी किंवाच काय आपण ज्याला धारकता असं म्हणतो. तर ती किती आहे? कोणकोणती आहे? हे आपल्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणतो. आता आपण या ठिकाणी बघू शकतो. बघा या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ मेटल्स. बघा मग यामध्ये आपल्याला कोणकोणते मेटल्स दिलेले आहेत? तर आपण बघू शकतो की हे आयर्न दिलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे कॉपर, आणि या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे लेड. ओके, ज्याला आपण शिसे असं म्हणतो. कॉपर म्हणजे काय? तांबे, आणि आयर्न म्हणजे काय? लोखंड. चला तर मग आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, द स्पिअर विच ॲब्झॉर्ब्स मोर हीट फ्रॉम द वॉटर विल गिव्ह मोर हीट टू वॅक्स. More wax will thus melt and the sphere will go deeper in the wax. It can be observed that the iron sphere goes deepest into the wax, lead sphere goes the least, and copper sphere goes to intermediate depth. This shows that for equal rise in temperature, the three spheres have absorbed a different amount of heat
This means that the property which determines the amount of heat absorbed by sphere is different for the three spheres. This property is called as the specific heat कॅपॅसिटी. म्हणजेच काय, आपण या ठिकाणी बघू शकतो की जो गोळा काय करतो, जास्त उष्णता शोषून घेतलेली आहे, तो गोळा काय व्हायला आहे, मेनालाही जास्त उष्णता द्यायला आहे आणि मेन जे आहे ते जास्त प्रमाणात काय व्हायले, वितळायले. आणि त्यामुळे जे हे तीन गोळे आहेत त्यापैकी जे गोळा जास्त उष्णता ज्याने शोषून घेतलेली आहे तो काय व्हायला आहे, खोलवर चालला आहे. मग आपण या ठिकाणी बघू शकतो की आकृतीमध्ये समजा तुम्ही पाहिलं तर गोळा जो आहे तो मेनामध्ये जास्त खोलवर गेलेला आहे. तो कोणता आहे, तर लोखंडाचा गोळा आहे. शिशाचा गोळा जो आहे, बघा आता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. बघा हा जो आहे हा लोखंडाचा जो आयर्नचा गोळा आहे, हा काय केलेला आहे, हा मेनामध्ये सर्वात जास्त खोलवर गेलेला आहे. त्याचप्रमाणे आपण बघू शकतो की शिशाचा जो गोळा आहे हा लेडचा, हा काय केलेला आहे, खूप कमी खोलवर गेलेला आहे. आणि तांब्याचा जो गोळा आहे ज्याला आपण कॉपर म्हणतो, तो काय आहे, तो दोघांच्या मध्यभागी दोघांच्या दरम्यान जो आहे तो काय केलेला आहे, मेनामध्ये बुडालेला आहे, अशी आपल्याला काय होते, दिसून येतं. मग काय बरं याच्यावरून आपण काय ऑब्झर्व केलेलं आहे, तर आपल्याला असं लक्षात येतं की तापमान जे आहे ते सारख्या प्रमाणात वाढण्यासाठी तीनही गोळ्यांनी काय केलेलं आहे, उकळत्या पाण्यामध्ये शोषलेली उष्णता ही कशा प्रकारची आहे, तर भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. प्रत्येकाने एकसारखीच उष्णता शोषलेली आहे का, तर नाही. तर आयर्नने वेगळ्या प्रकारची उष्णता शोषलेली आहे, कॉपरने वेगळ्या प्रकारची उष्णता शोषलेली आहे आणि लेडने सुद्धा काय केलेली आहे, वेगळ्या प्रकारची उष्णता शोषलेली आहे. आणि ज्या प्रकारे त्या गोळ्यांनी उष्णता शोषलेली आहे त्याचप्रमाणे ती काय केलेली आहेत, मेनामध्ये खोलवर गेलेले आहेत. हे आपल्याला ह्या फिगरमध्ये डिटेलमध्ये दिसत आहे. ओके, मग आता याचा अर्थ काय होतो की उष्णता शोषून घेण्याच्या प्रत्येक गोळ्याचा गुणधर्म कसा आहे, या ठिकाणी वेगवेगळा आहे. या गुणधर्माला आपण काय म्हणतो, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. बघा मग या ठिकाणी आपल्याला एक डेफिनेशन दिलेली आहे. ही डेफिनेशन काय सांगते, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट by 1 degree Celsius is called as the specific heat of that object. ओके, बघा मग या ठिकाणी आपण बघू शकतो की त्यांचा म्हणण्याचा अर्थ काय आहे की एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान ज्यावेळेस आपण काय करतो 1 डिग्री सेल्सिअसने वाढविण्यासाठी लागणारी जी उष्णता आहे त्या उष्णतेला आपण म्हणतो पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय, किंवाच काय स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. बरोबर आहे. मग आता स्पेसिफिक heat capacity is denoted by letter C. The SI unit of specific heat is joule per degree Celsius kilogram and the CGS unit is calorie per gram degree सेल्सिअस. ओके, मग या ठिकाणी आपण बघू शकतो की स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ सम सबस्टन्सेस म्हणजेच काय, तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दिलेली आहे आपल्याला काही सबस्टन्सेसची. बघा मग या ठिकाणी आपण वॉटरचं बघू शकतो. वॉटरची काय आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी 1.0. त्यानंतर पॅराफिनची काय आहे 0.54, केरोसिनची काय आहे 0.52 आणि ॲल्युमिनियमची काय आहे 0.215. ओके.
हे एक अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे बघा. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज अँड मोलर हीट कॅपॅसिटीज ऑन सप्लाइंग ए सबस्टेन्शियल अमाउंट ऑफ थर्मल एनर्जी to gases, the temperature of the gases increases and both volume and pressure change along with it. Thus, it can also be interpreted as the temperature variation with pressure at constant volume and the temperature variation with volume at constant pressure. That is why gases have two specific heat capacities, one at constant pressure indicated by Cp and another at constant volume indicated by Cv. Here, it is also observed that specific heat at constant pressure is greater than specific heat at constant volume. So, specific heat capacity at constant pressure means the amount of heat required to raise the temperature of 1 kilogram of mass of a gas through 1 kilo at constant pressure is called as specific heat capacity of the gas at constant pressure. Okay, so what is mean by specific heat capacity at constant volume? The amount of heat required to raise the temperature of 1 kilogram of mass of a gas through 1 k at constant volume is called as specific heat capacity of the gas at constant volume. Okay, शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, हीट एक्सचेंज. इफ हीट इज एक्सचेंज्ड बिटवीन ए हॉट अँड कोल्ड ऑब्जेक्ट, द टेम्परेचर ऑफ द कोल्ड ऑब्जेक्ट गोज ऑन increasing due to gain of energy and the temperature of the hot object goes on decreasing due to loss of energy. The change in temperature continues till the temperature of both the objects attain the same value. In this process, the cold object gains heat energy and the hot object loses heat energy. If the system of both the objects is isolated from the environment by keeping at inside a heat resistance box, that is meaning that the energy exchange takes place between the two objects only, then no energy can flow from inside the box or come into the box. In this situation, we get the following principle: heat energy lost by the hot object is equal to heat energy gained by the cold object. This is called as principle of heat exchange. बघा, हीट एक्सचेंज म्हणजे काय, तर उष्णतेची देवाणघेवाण. म्हणजे काय, उष्णता देणे किंवा देणे आणि घेणे. बघा, मग ज्यावेळेस काय होतं, उष्ण आणि थंड वस्तूमध्ये ज्यावेळेस उष्णतेची देवाणघेवाण होती, त्यावेळेस काय होते, उष्ण वस्तूचं जे तापमान आहे ते काय होतं, कमी होत जाते आणि थंड वस्तूचं तापमान काय होत राहते, वाढत राहते. पण ज्यावेळेस जोपर्यंत काय होत नाही की दोन्ही वस्तूंचं तापमान सारखं होत नाही, तोपर्यंत काय होतं, हा तापमानातील एक्सचेंज आहे म्हणजे देवाणघेवाण ही काय असते, चालूच असते. हा बदल काय होत राहतो, चालूच असतो. मग या क्रियेत काय होतं, ज्यावेळेस गरम वस्तू आपली उष्णता गमावते आणि काय होते, तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. पण ज्यावेळेस दोन्ही वस्तू एकमेकांकडे ऊर्जेची काय करतात, देवाणघेवाण करतात, त्यावेळेस त्या स्थितीमध्ये म्हणजेच जर दोन्ही वस्तूंची जी सिस्टीम आहे ती काय होते, वातावरणापासून वेगळी केल्यास, म्हणजेच काय, वातावरणापासून वेगळी करणे म्हणजेच काय, तर उष्णता रोधक जी पेटी आहे, ज्याला आपण म्हणतो की एक पेटीमध्ये आपण तिला बॉक्समध्ये समजा आपण त्या दोन्ही वस्तू ठेवल्या, तर त्यावेळेस काय होईल, त्या पेटीमध्ये उष्णता जी आहे ती बाहेरही जाणार नाही आणि आतली उष्णता बाहेरही जाणार नाही आणि बाहेरची उष्णता आतही येणार नाही. म्हणजेच काय, ते एक प्रिन्सिपल या ठिकाणी तयार होईल की हीट एनर्जी लॉस्ट बाय दी ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेनड बाय दी कोल्ड ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता इज इक्वल टू थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. या तत्वाचंच काय म्हणतात, उष्णता विनिमयाचे तत्व किंवा ज्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. ओके, या ठिकाणी बघा हीट चॅप्टर मी पूर्णपणे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल यामध्ये तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकनचं बटन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे काय होईल की नवीन नवीन ज्यावेळेस मी व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. ओके, थँक्स.